श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच रुद्रादिरुद्र महारुद्र यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. शिवपुराण कथेत पंडित मिश्राजी महाराजांनी विशेष असे वर्णन केलेले आहे की देवादिदेव महादेवाच्या पूजेविषयी शिवपुराणातील अतिशय महत्त्वाचे साधे सोपे माहिती आज आपण पाहणार आहोत. तर नंबर 1, घरातील देवघरात महादेवाची पिंड ठेवावी. मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नये. नंबर 2, देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा. नंबर 3, पिंड साधी दगडी असली तरी चालते, शक्यतो ती पिंड पितळेचीच असावी. नंबर 4, देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये, 3 इंचापेक्षाही छोटी असू नये. नंबर 5, भगवान महादेव हे देवादिदेव असून ते न्यायप्रिय देवता आहेत आणि देवादिदेव महादेवाचे सर्व प्रकाराचे भक्त आहेत, जसे की देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतर अनेक योनी जीव महादेवास पूजतात, भजतात आणि जिथे महादेवाची मूर्ती, फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित हो. नंबर 6, ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा कधीही मारायची नाही, तर अर्धी प्रदक्षिणा, अर्धी परिक्रमा आपल्याला करून नमस्कार करायचा आहे. कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थिती असतात तथा उत्तर दिशेला महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते. ते ओलांडून गेल्याचे दोष पातक आपल्याला लागते. नंबर 7, देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी, कारण मानवाला पिंड पूजन सांगितलेले आहे. म्हणून संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तिपीठावर महादेवाची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली आहे. लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत. यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा प्राप्त होत आहे, मिळत आहे. नंबर 8, भगवान शंकरांना म्हणजेच महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्र सूक्त पठण करीत अभिषेक करावा. नंबर 9, महादेवाला जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेव जल अर्पण केलं असतं तर त्यावर खूप प्रसन्न होऊन त्याची इच्छा लवकर पूर्ण करतात. नंबर 10, महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते. नंबर 11, गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकांना दीर्घायुष्य आरोग्य मिळतं आणि अकाली मृत्यूही टळतो. नंबर 12, श्रीमद भगवद्गीतात असे म्हटले आहे की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड कृपादृष्टी राहते. सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते. हर हर महादेव. तर मैत्रिणींनो, यात आता आपण 7 वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका, कारण का तर त्या जाणून घ्या. नंबर 1, शंख. शिवपुराण कथेनुसार भगवान शंकरांनी शंख चूडा नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. त्यामुळे शंख कधीही महादेवाला अर्पण करू नये किंवा पूजू नये. नंबर 2, हळद कुंकू. भगवान शंकर जन्मवैरागी होते, त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी श्रीहरी विष्णूंना अर्पण केल्या जातात. भगवान शंकरांना चंदन, अबीर अर्पण केले जाते. नंबर 3, तुळशीपत्र. असुरांचा राजा जलंधरा यांच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकराने जलंधराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण श्राप वृंदाने भगवान शंकराला दिला होता. त्यामुळे भगवान शंकराला कधीही तुळशीचे पान अर्पण करत नाहीत किंवा तुळशीच्या कुंडीत भगवान शंकराचे लिंग किंवा जल
कधीही अर्पण केले जात नाही. नंबर 4 नारळ पाणी. नारळाच्या पानाचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माण होते. भगवान शंकरांना अखंड नारळ समर्पित करावा. नंबर 5 उकळलेले दूध. उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पाकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध उकळलेलेच असते, त्यामुळे त्याचा वापर करणेही टाळावे. नंबर 6 केवड्याचे फूल. केवड्याचे फूल भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवलिंगावरती केवड्याचे फूल कधीही अर्पण करू नये. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात केवडा खोटे बोलले, यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता. त्यामुळे शिवशंकराच्या शिवलिंगावरती केवड्याचे फूल अर्पण करत नाहीत. नंबर 7 कुंकू किंवा सिंदूर. कुंकू किंवा सिंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज केला आहे. त्यामुळे हे नियम तुम्ही आवर्जून पाळावयाचे आहेत. मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.